तर परत विषय असा चालला आहे आपला की आता आपण ह्या विषयावर तिसऱ्या चौथ्यांदा भेटतोय आणि तुझी दारू थांबवणे या संदर्भात आपण परत बोलतोय आणि नंतर तू पुढं काही करत नाहीस. आणि मग मला असं वाटतं की तू माझा टाईमपास म्हणून वापर करतोयस का काय. तर ॲक्च्युली तसं आहे की नाही मला अजून नक्की कळलेलं नाही. परंतु काल आमचं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत जसं माझ्या बाबतीत दारूची ताकद खूप मोठी होती. थांबत नव्हती माझी. 8-15 दिवस, महिना, 3 दिवस, वॉट एव्हर इट इज, तेवढी थांबायची आणि ती परत चालू व्हायची. मग त्यावेळेला मी काय केलं तर मी मदत घेतली. तसं त्याला मदत करण्यासंदर्भात आत्ता आपण बोलायला जमलेलो आहे, बरोबर ना रे. आणि मी त्याला असं काल म्हटलं की याच्यानंतर तू जर का आत्ता मी सांगेन त्याप्रमाणे तू वागलास तर तू दारू पिणार नाहीस याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. पण जर तू वागला नाहीस तर मग दारू तुला शिकवेल. त्यावर त्यांनी सांगितलं की मला भरपूर शिकवलेलं आहे दारूनी. तर मी म्हटलं अजून शिकवत राहील ती. तर मग त्याला उपाय असा आहे मॅडम, तुम्हाला सांगतो मी, की त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे. म्हणजे काय करायचं तर आत्ता तुम्ही जसे एवढ्या लांबून आलात इथं तर काय कसं आलास तू, काय आलास, ते मोटरसायकलवर आला हे नको सांगू. हां, तू काय केलंस तर गुगलवरती शोधलंस आत्ता नाही का. हा स्पॉट टाकलास तू गुगलला आणि ती गुगल बाई जसं वळती आहे सांगते तसं वळत आलास तू. सेम करायचं आपल्याला. म्हणजे त्या बाईने सांगितल्याप्रमाणे तू जसं वागलास ना तसं मी सांगेन तुला. मी काय आहे, मी फक्त दिशा दाखवीन तुला. चालायचं तुलाच आहे. बघा हा लॉजिकल बोलतोय का मी. हां, आणि मग ते तू स्कूटरवर मध्ये पेट्रोल टाकून ये, नाही तर ऑटो रिक्षा करून ये, नाही तर श्रीमंत असलास तू तर त्या ओलाची कार करून ये. मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी तुला रोज ठराविक वेळ देणार आणि ठराविक वेळ तू त्या ठराविक वेळात मी तुला तू काय कर उरलेल्या वेळात ते सांगणार. आणि तसं केलंस तर ते चालल्यासारखं आहे. आलं का लक्षात. आणि तर तुला त्या दारूपासनं तुझा जीव आणि कुटुंब वाचेल. अदरवाईज आत्तापर्यंत जसा तू भरडला गेलाय ना तसा पुढे प्रवास चालू राहील. अदरवाईज इट विल बी अ टर्निंग पॉईंट. तुम्ही काय घेणार आहे, चहा घेणार आहे का काय. एक कॉफी पुरे अर्धा नाही 1/2 चहा द्या एक और एक कॉफी द्या मॅडम के लिए. फिल्टर कॉफी. हे म्हणजे हा माझ्याकडनं दिला असलेलं शेवटचं बोलणं. कारण याच्यानंतर तू जर का ह्याच कारणासाठी आलास तर मी तुला सांगेन येऊ नकोस माझ्याकडे. माझं म्हणणं आहे, कारण मला अजून ते मान्य आहे. आतापर्यंत जे तुम्ही बोललात ते सगळं मान्य आहे. पण तुम्ही मला आज घेऊ नकोस हे म्हटलं ना की डोकं माझं ते घ्यायचंच म्हणून. तो तुझा प्रश्न आहे आणि तो तुझा प्रश्न आहे. हे पण विचारू नका मी नाही तुला काल घेतली होतीस का. मी तुम्हाला स्वतःहून सांगेल ज्या दिवशी थांबलो नाही की मी सांगेल की सर मी काल नाही घेतली. नाही मग आपलं नाही जमणार. असं तरी अटी व शर्ती तू माझ्याकडे घालणार असलास मी तर तुझं माझं जमणार नाही. मी तुला विचारणार काल प्यायला होता का रे. ठीक आहे, तुम्ही त्यासाठीच जर तर आपण भेटणार आहे. हे कुठलं तुझं शहाणपण आहे मला विचारायचं नाही. माझ्या हातात माझं नाही आहे सर. यू विल बी आन्सरेबल टू मी. व्हेरी सिम्पल. हां, प्यायलो होतो तर हो म्हणायचं.
मला ते वाईट वाटतं ना. नाही नाही, मग एवढं वाईट वाटत असेल तर पिऊ नको. नाही तसं नाही, तुम्हाला सारखं रोज हे पहा, मी काय तुझा सर मी काय तुझा कुटुंबीय नाही आहे. तुझ्या कुटुंबियांनी तुझे लाड केल्यामुळे तू इथपर्यंत प्रवास करून आलाय. मी तुला कडेवर घेणार नाही, मी लाथा घालणार तुला. आणि शेवटी एक दिवस 2-5 वेळा मी सहन करीन हो प्यायला हे ऐकणं. नंतर मी म्हणणार की माझा याला काही उपयोग होत नाही. बघ तुझ्या कर्माची फळं. मी काय करमणुकीसाठी आलो आहे का तुझ्याकडं? तू आलाय बेटे माझ्याकडं. त्यामुळे नाही 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 नाही, मी लाड करणार नाही. तुला यायचं असेल तर माझ्या टर्म्सवर यावं लागेल, अदरवाईज येऊ नकोस. मला हे विचारू नका, मला ते विचारू नका, असा कुठं धंदा असतोय? मग काय म्हणतोय तू? नाही बरं, तू सुलट्या अर्थ सांग मला. मी तसं नाही म्हणत आहे. मला दररोज तुम्हाला मी मागे तुम्ही नाही का म्हणे, मग मी एक दिवस थांबलो, दुसऱ्या दिवशी थांबलो, तिसऱ्या दिवशी थांबलो आणि पेट्रोल फोट दिलं, मग झालं. 3 दिवस थांबला नाही का झालं एकदा. ते जाऊ दे, आता इतिहास जाऊ दे. आता मी तुला सांगणार आहे की फोन नाही करायचा, रोज मला येऊन भेटायचं. का? त्याला काय झाले? पुण्यात आहेस ना तू? अंतर लांब आहे म्हणून म्हणतोयस ना? मग असू दे की अंतर लांब, असू दे की अंतर लांब. दारू प्यायला किती लांब जायचो आपण, नाही का जायचो? बीड किती किलोमीटर आहे इथनं? किती किलोमीटर आहे? 250 किलोमीटर. तर रोज यायला लावत नाहीये ना तुला मी. मग झालं तर. हां, दुसरं म्हणजे ते कसं यायचं तुझं तू बघ. असं आत्ता म्हणतोय मी, पण माझ्या मनात आलं मी सांगेन तसंच यायचं, तर तसंच यायचं. मग मी मेट्रोनी हे सांगेन, रिक्षानी हे सांगेन, कसंही सांगेन. मी सांगेन तसं जर वागणार असलास तर मी पुढचं बोलतो, बरोबर? मी तुला सांगणार, हे मान्य आहे का तुला? अगोदर सांग. हां, किती दिवस हा सुद्धा प्रश्न विचारायचा नाही तुम्हाला. मी सांगेन तितके दिवस. म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुला, हे मी का बोलतोय सगळं? बिनशर्तपणाने जर का तू अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग्स करणार असशील आणि माझं ऐकणार असशील तर आणि तरच मी तुला ही शेवटची मदत करत आहे. अदरवाईज मी नाही करणार तुला मदत. म्हणजे मी तुला चिमटीत पकडलंय असं अजिबात नाही. आय वॉन्ट टू हेल्प यू आउट. त्याबद्दल मी तुझ्याकडनंही एकही पैसा घेणार नाही आहे. आणि हे बाजारामध्ये कुठेही तुला मिळणार नाही फुकट. आत्तापर्यंत अनेक रिहॅब झाले की नाही? आता किती झालेत असं नको. 1 पेक्षा अधिक म्हणजे अधिक, इतकं झोपं ठेवायचं. 2-3 तर रिहॅब झालेच तुझे. तुला काही यश आलं नाही. तिथं आहे तोपर्यंत ते तुला मिळत नाही म्हणून तू दारू पित नाहीस. तिथनं बाहेर पडलास की मग आता काय करूया आपण? यू शुड बी आन्सरेबल टू समबडी. तू कोणाला तरी उत्तरदायित्व असलं पाहिजे ना रे तुला. का हम करे सो कायदाच चालू ठेवायचं आपल्याला? माझं मी बघीन तसं नाही. तसं ऐक ना, मग ते तसं नाही आहे. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. मग तू बोलतो कसं त्यापेक्षा वागतो कसं हे महत्त्वाचं आहे की नाही? मग आता उद्यापासनं तू काय करायचं? जर आज आपलं आत्ता हो ठरलं तर पहाटेपासनं मेट्रो चालू असतात. काय
कसं यायचं काय यायचं ते मी शेवटी सांगतो तुला. तू पहाटे उठायचं, दाढी आंघोळ करायची, मेट्रोत बसायचं. तुमच्या घरापासून मेट्रो किती दूर आहे? 10 मिनिटावर आहे, बरोबर ना? मेट्रोत बसायचं आणि पुण्यातल्या इंटरग्रुप ऑफिसला सकाळी तू केलेली आहेस मीटिंग, त्या कालही केली आहे. व्हेरी गुड. याचा अर्थ त्याला इच्छा आहे. मला सगळे माहिती आहेत लोक, 4-5 मीटिंग झाला. तुझं काय माहिती आहे का, तू सगळ्या लोकांना ओळखतो, तू फक्त स्वतःला ओळखत नाही आहे. त्यामुळे मीटिंग करायची आहे. रोज सकाळी उठायचं. तुझा कामधंदा बंद उद्यापासनं. तुझी नाहीतरी तुला नोकरी नाहीच आहे, नाहीतरी तुझी प्रॅक्टिसवरती पडदा पडलेलाच आहे, तुझं इन्कम शून्यावर आलेलं आहे. आणि बाय ग्रेस ऑफ गॉड आत्ताच्या स्टेजला तुला काही काळ, मी जपून शब्द वापरतोय बरं का, काही काळ तू जर पैसे मिळवले नाहीस, मग मे बी 90 दिवस, मे बी 1 वर्ष किंवा मे बी 3 वर्ष, तरी तुला काय खायला प्यायला कमी पडणार नाही आहे त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगनी तू जगशील. एवढा पैसा तुझ्याकडं नक्की आहे. आत्ता तू दारू केवढ्याची पितो? रोजची 500-600 रुपयाची पितो. तेवढे 500-600 रुपये रोज खर्च करायची मानसिक तयारी ठेव, नाहीतरी पितच होता ना तू. मग मेट्रोला किती लागतात, मग मी हे करू का ते करू का, मग एवढे रोज रिक्षाने कसं यायचं, ही गणितं नको करू तू. 600 रुपयाचे दारू प्यायचा ना, रोज घरातनं 100च्या 6 नोटा खिच्यात घेऊन निघायचं. वाचतील ते तुझे, खर्च होतील ते दुनियेचे. ही मानसिकता ठेवून मी सांगेन ते केलंच तू तर तुला उपयोग होईल. सकाळची मीटिंग संपली की माझ्याकडे यायचं. मी रोज 15 मिनिटापासनं 1-1.5 तासपर्यंत माझ्या मूडप्रमाणे व माझ्या सोयीप्रमाणे किंवा सवडीप्रमाणे, वेळेप्रमाणे मी रोज तुझ्याशी बोलत जाईन. मग त्या बोलण्यामध्ये मी तुझ्याशी बोलत जाईन, तुला बोलत जाईन, सगळं आलं. कारण मी काय चांगला माणूस नाही. फक्त एक नक्की की मी तुझं वाईट करणार नाही. का नाही करणार? तर ऑलरेडी झालेलं आहे सगळं तुझं वाईट. बरोबर आहे का? ऑलरेडी सगळं वाईट झालेलं आहे. याच्यानं काय वाईट व्हायचं राहिलं आहे हे पटवीन देईन मी तुला. थोडंसं कडवटपणाचं वाटेल पण ते सहन करायचं. मग इथनं घरी जायचं, 2 घास जेवायचे, बाकी तू यूट्यूब बघ नाही तर काही कर, मला त्याच्याशी घेणं नाही. संध्याकाळ झाली की मी सांगीन तिथं मीटिंग करायची. का रे त्यात काय झालं हे तू नाही ठरवायचं, मी ठरवायचं. आत्तापर्यंत तुझ्या अकलेने चालल्यामुळे तुला अपयश आलेलं आहे. माझ्या अकलेनीच चालायचं असं बोलतोय मी तुला. त्याचा अर्थ तिकडे करू नकोस मीटिंग असं मी सांगत नाही आहे तुला. पण ते मी वेळ प्रसंग बघून तुझी मानसिकता तपासून मी तुला सांगेन तू आज मीटिंग कुठं करायची ते. मी अतिशय योग्य पद्धतीने तुला आमच्या एच्या कळपामध्ये ओढीन. तुला चांगल्या माणसांच्या ओळखी करून देईन. त्यांच्याकडे फोनवर येणं जाणं ठेवायचं.
फोनवर बोलायचं. फोनवर येणं जाणं ठेवायचं, म्हणजे बोलत राहायचं. रोज काही मी तुला 5 फोन कर असं नाही सांगणार, पण आत्ता आज जो आपला विषय झाला आहे त्या विषयावर ह्याच्याशी बोल, तुला उपयोग होईल असं मी नक्की सांगेन. कारण मी काही सर्वज्ञ नाही आहे. पटतंय का? मी सांगेपर्यंत कामधंदा करायचा नाही. योग्य वेळ आली की मी लगेच तुला सांगेन, आता तू कामधंद्याला लाग, तुझी काय प्रॅक्टिस असेल ते कर, नोकरी कर, व्हॉट्सो एव्हर इट इज. मी काय तुझा दुश्मन नक्की नाही आहे. हे सगळं जे चाललंय तुला परत आयुष्यात उभं करण्यासाठी चाललेलं आहे, झोपवण्यासाठी नाही चाललेलं. विश्वास 100% पाहिजे माझ्यावर की हा सांगतोय त्याप्रमाणे वागलं तर फायदा होईल. तू माझ्याशी कोणत्याही विषयावर कितीही वेळ वाद घालू शकतोस. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. मग काय हरकत आहे का आता तुझी? काही कारण नाही हसायचं, म्हणजे असं काही वेगळं नाही आहे. अरे तुझी आत्ता जशी मानसिकता आहे ना, तीच मानसिकता माझी पण झाली होती 24 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी. त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड यू बेटर. आणि मी करतोय म्हणजे काय आहे, मी तुला उपकार नाही करत आहे तुझ्यावर. मला अशीच कोणीतरी मदत केली होती अहो, म्हणून ती मदत करतोय मी, बाकी काय नाही. आणि या सगळ्या केसमध्ये ना, कितीही थंडी असू देत, कितीही पाऊस असू देत, कितीही ऊन असू देत, काय वाक म्हटलं की वाकायचं. याच्यानंतर सुद्धा भरपूर लॉस होणार आहे. होऊ दे. जीव व कुटुंब वाचवण्यासाठी खर्च केलेले ते पैसे आहेत, अशा अँगलने मी तुला सांगतोय. हे सगळं जर मान्य असेल तर ये. प्रश्नच नाही म्हणण्याचा. मग यायचं. त्याचा काहीच प्रॉब्लेम. हां, आणि तुला सांगू का, सरेंडर टू विन म्हणतो ना आपण, तसं असतं ते. कुठं तरी हार पत्करल्याशिवाय मला पुढचा मार्ग सापडत नाही. वेळ पाळायची. आत्ता कशी वेळ पाळली तू? तू परफेक्ट माणूस आहे वेळ पाळण्याच्या बाबतीत, मला माहिती आहे. मी तुझ्यासाठी थांबत बसणार नाही, तू थांबायचं माझ्यासाठी. तू मी बरोबर असताना पैसे मी एकही पैसा खर्च करणार नाही. तू करायचे काय? आपण डोसा खाल्ला, तू द्यायचे पैसे दोघांचे. चहा प्यायलो, तू द्यायचे पैसे दोघांचे. कारण ते डोशाचे पैसे द्यायला माझ्याकडे नाहीत असं नाही आहे. फुकट मिळालं का नाही की किंमत नाही राहत. याचा अर्थ रोज आपण डोसे खाणार आहे असं नाही आहे. काय हरकत आहे का तुझी? आता तू बोल, काहीही बोल तू. आता प्रश्न काहीही असू देत. मी जर म्हटलं घेतलं तर तुम्ही नाराज होऊ. नाही, यायची नाही. अरे नाही नाही नाही, तू माझ्या नाराजगीची नको काळजी करू. तू दारू प्यायचीच नाही आहे आता. मी तशी जर प्यायलो आणि तुम्हाला सांगितलं तर नाराज होऊ नका असं तू जे सांगतोयस ना, याचा अर्थ मी माझ्यासारखाच तू कोडगा आहेस. मी तितकाच निर्लज्ज होतो. ते काय माहिती आहे का? खूप खराब झालेली आहे. नाही, बरोबर आहे. तुम्हाला वाटतं हे पण आज घेणार नाही तर एवढं सोपं नाही आहे तुम्हाला. अगदी बरोबर. आता तर येतानाही मूड माझा. सकाळी आज 4 तास त्या ह्याच्यात होतो. कोणी ओळखीचं नाही.
होते 2-4 रोखवीचे, पण मला ते डिप्रेशनमध्ये माझ्या आहेच आहे की मी नाही थांबू शकत. हे सगळे थांबलेले आहेत, मजा करतात, हसतात, मजा करतात. मी आपला शांत आपला कोपरा. म्हणूनच ओळखतात खूप जण मला. नाही कारण ते बघतात 1 वर्षापासून, त्यांना वाटतं काय माणूस आहे. एक काय लेखा जास्तच पण कमी नाही. नाही ना. हा, पुण्यात येऊन 1 वर्ष झालं 1 तुला. वर्षही नाही झालं मला अजून. बरं ठीक आहे, पुढं. तर मला तिथे असं बेचैन वाटत होतं. नाही वाटणार ना रे, स्वाभाविक आहे. मूड ऑफ झाला होता. त्याचं कारण ते नुसतेच तुझ्या ओळखीचे होते, हां, त्यांना हे माहिती आहे. तुझे मित्र नव्हते. तू माझ्याबरोबर राहिलास प्रवीण ना. एम भेटले. अरे त्यांना सगळ्यांना माहिती आहे, त्यांना कितीदा सांगितलंय. ते म्हणतात तिला थांबताच येत नाही. असं होतं. ते म्हणतात ना. नाही म्हणत कोणी काही. नाही, मी परत तोच शब्द वापरतोय तुला की अरे ते सगळे तुझ्या ओळखीचे आहेत, ते तुला मित्र मानतायत, तू त्यांना अजून मित्र मानत नाहीयेस. कारण मी थांबत नाही. कारण तू थांबत नाहीयेस असं नसून तू मित्र न मानल्यामुळे तू थांबत नाहीयेस. तू माझ्याबरोबर आलास ना की मी सांगीन तिथंच मीटिंग करायची असा शब्द वापरायचं माझं कारण असं की मी तुला असे मित्र गाठून देईन की ज्यांच्याशी ओळख झाल्यावर तुला दारू प्यायची लाज वाटेल. मग काय हरकत आहे का? मला वाटू द्या ना तसं. मला वाटणार आनंद होईल. वाटणार ना, आनंदच होणार आहे. मला आज मी 24.5 वर्ष आनंदात आहे, तसं तू पण आनंदीच होशील. तसा तूच आनंदी होशील. तुझं वय किती आत्ता? 52. हां, 52. तुला 25 वर्ष सहज होतील. तुला दारू थांबवून 25 वर्ष सहज होतील. आमचे अशोकराव 52व्या वर्षी आले होते, तुम्हाला सांगतो मी, आणि ते 33 वर्ष सोबर होते. मग या बेवड्याला होत नाही तो 33 वर्ष नक्की होतील. तू नाही म्हणून म्हण किंवा हो म्हण, तुला आत्ता नाही तेवढी रेषा लांब नाही आहे. असं तू कोण रेषा बघणारा? डॉक्टर आहे ना, थोडंफार नाही. दुर्दैव तेच आहे, तू डॉक्टर आहेस, तुला थोडंफार कळतं, बरोबर आहे की नाही? तुला जे कळायला पाहिजे ते कळत नाही. डॉक्टरला दारू पिऊ नये हे कळतं का? त्याला क्लिनिकल डॉक्टर आहे. क्लिनिकल असतो तर कदाचित थोडासा घाबरलो असतो. हे कळतच नाही ना काही, तेही कळत नाही. म्हणजेच तुला काही कळत नाही. मग म्हणूनच तू कळवून घेण्यासाठीच तू यायचंय. म्हणजे तू स्वतःच्या अकलेने चालायचं नाही अशा शब्दात मी सांगतोय तुला. मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर स्वतःच्या अकलेने चालला का तू? नाही चालला. अरे तिथे शिक्षक शिकवत होते ते शिकला तू का नाही? तू पहिला आला वगैरे सगळं ठीक आहे, पण कोणीतरी शिकवल्याशिवाय आला का तू पहिला? सांग ना तू मला. आईबाबाच्या घरामध्ये कोचावर तांगड्या पसरून बसला आणि तू डॉक्टर झाला का? अक्कल विकत घ्यायला गेला होता ना तिथं. मी हे असलं बोलतो बरं का. त्याच्या मागं त्याचा अपमान करणे हा हेतू नसतो, त्याचं लक्ष वेधून घेणे हा हेतू असतो, बाकी काय नाही. आता तू बोल. काय नाही तेवढंच म्हणायचं. नाही प्यायची नाही बरं करे. म्हणजे हे मग मी चुकून कधी मध्येच प्यायलो तर तुम्हाला वाईट वाटेल. एवढं वाटत असेल तर पिऊ नको. आणि कसं माहिती आहे का, आज लावली का सकाळपासून तू? हां, नाही लावली. मग तसंच आपल्याला उद्या पण नाही लावायची आहे. आणि उद्याचा एक दिवस न पिण्यासाठीचा सपोर्ट मिळवण्यासाठीचा आत्ता आपण हे बोलतोय. पण मग मी 22 दिवस पूर्ण करीन का, मग मी 32 दिवस पूर्ण करीन का, हे आत्ता नको ना बोलूया आपण. आता आज रात्रीपर्यंत तर नाही पिणार तू का? पिणार आहे? नाही पिणार, संपला विषय. उद्याची गोष्ट उद्या. म्हणून मी स्पष्ट भाषेत सांगितलं, तू पिणार नाहीस याची जबाबदारी माझी. अजून काय सांगू तुला? मग
आपल्याला एकदम वर्ष पूर्ण करायचं नाही आहे. पण मध्येच मी प्यायलो तर कधी नाही, पण समजा एक 15 दिवसांनी प्यायलो तर 15 दिवसांची गोष्ट 15 दिवसांनी बघू ना आपण. आपलं जीवन आजचाच दिवस आहे असं ऐकतो की नाही तिथं आपण. सगळं ऐकलंय. हां, सगळं ऐकलंय. सगळं म्हणजे पण आत्ताच्या स्टेजला आहे ना तुला कृतीत आणता येत नाहीये. संगत बदललीस ना की येईल रे अंगणात. कुठे मला असं तुला नाहीच आहे याच्यात संगत. संगतीत आहे. नाही नाही, खोटं बोलतोय तू. नुसतं तू रोज कुठं मीटिंग करतो? आता 3-4 दिवस झाले करायला. हा, मग 3-4 दिवस प्यायला का तू? पिलं. हा, मग ठीक आहे. आज नाही ना पिला, मग आजपासनं सांग. अरे तुझ्या लक्षात आलं का तू याच्या संगतीत आहेस, पण फक्त मनाने संगतीत होतास. तुला शरीराने संगतीत असायला पाहिजे. म्हणून तू माझ्याबरोबर ये. मी तुला रोज याच्या मीटिंगला घेऊन जाईन. मी 1-1.5 तास तुझ्यासाठी रोज वेगळा काढीन मीटिंग सोडून. मग काय हरकत आहे? करून बघू ना आपण. मी त्याच्यासाठीच तर गेलो होतो, पण हो, मला मग तिथे असं वाटलं होतं की वर्क स्टेप वर्किंग करतील आणि ते बोलताना तुला साधं चालता येत नाहीये आणि तू आत्ता जिना चढायचा प्रयत्न करतोयस. काय हरकत आहे का? स्टेप वर्किंग वगैरे सगळं आयडियल आहे. मला सगळं माहिती आहे, तुलाही सगळं माहिती आहे. बिईंग ए डॉक्टर यू आर व्हेरी स्टुडियस. हे सगळं मला माहिती आहे. उपयोग काय माहिती असून पुण्यात एवढ्या पिंपरी चिंचवडमधनं पुण्यापर्यंत यायचं तर तुझ्याकडे साधनं सगळी आहेत. कार आहे, मोटरसायकल आहे, रिक्षा आहे, ओला आहे, मेट्रो आहे, सगळं आहे. पण त्या मेट्रोत बसलास तू तर तुला माहिती सगळं आहे. शेवटी विचारलं गुगल बाईलाच ना तू, आणि ती सांगितला तिने त्या मोबाईलमध्ये टर्न लेफ्ट म्हणल्यावर टर्न लेफ्ट केलं ना. माझं नाव वाटल्यास गुगळे ठेव आजपासनं, परंतु मी सांगतो तसं ऐक. मी तुझ्या आयुष्याला वेगळं वळण द्यायला कारणीभूत नक्की ठरीन का नाही? रोज एकदा सकाळी गुड मॉर्निंग समूहाची मीटिंग करायची. तिथनं आलास की मला माझ्या घरी यायचं. 1-2 तास आपण गप्पा मारू, कधी 15 मिनटं गप्पा मारू व्हॉट्सअपवर. तिथनं उठायचं, घरी जायचं, काय जेव्हा खायचं असेल ते खायचं, दुपारची विश्रांती घ्यायची. तू वाचन कर, यूट्यूब बघ किंवा शेअरिंग ऐक, काही कर, मला काही घेणं नाही. फक्त आजचा दिवस दारू न पिता संध्याकाळी परत पुण्यात यायचं मेट्रोने किंवा रिक्षाने. किंवा किती पैसे होतात तरी रिक्षाने असे 100-200 रुपये होतील, 300 रुपये होतील. नाही रिक्षा कशाला? नाही सांगतो तुला. ऑटोनी आहे नाही, मोटरसायकलवर ये, कसाही आहे. 100 रुपयात होतं. काय मग काय तर बरं का. आता पावसाळी दिवस आहे तर रेनकोट घालून ये. नाही घालणार भिजत ये. मी काय करणार त्याला? हे करून बघ तू, तुझा फायदा होईल. कालच्या तारखेला आपण जमलो होतो ना विलासच्या वाढदिवसाला, किती लोकांनी त्याचं कौतुक केलं. कालच्या 7 तारखेला इथला आमचा एक विलास नावाचा मेंबर आहे. आत्ता आम्ही जसे बोलतोय ना तसेच आम्ही बोलत होतो. आणि तो म्हणला साहेब मी तुम्ही सांगाल तसं वागणार. आणि तो वागला. कालच्या तारखेला त्याला वर्ष झालं. हो.
बापरे नाही, याला सुद्धा होईल वर्ष अहो. मी सांगतोय तुम्हाला, मी जबाबदारी घेतो त्याची. आरामात होईल वर्ष अहो. आत्ता त्याला होत नाही आहे ना, म्हणून तुम्हाला ते होणार नाही असं वाटतंय. इतक्या वर्षात तुम्ही किती मोहित बघितलेत? एकच बघितलंय, हो की नाही? तुमचा नवरा तेवढा एकच बघितलाय की नाही? मी 2400 मोहित बघितलेत 2024 वर्षामध्ये. 2400 मोहित बघितलेले आहेत मी, थांबलेले. त्यामुळे मला खात्री आहे हा थांबेल मुलगा. हा, चक्क आपण सेलिब्रेशन करायचं. एव्हरी डे विल बी अ सेलिब्रेशन इन युअर लाईफ सिन्स टुडे इटसेल्फ. असं म्हटलं की मानसिक दडपण. कसलं मानसिक दडपण? पैसे द्यायचं चहाच्या? नाही मी मग? सांगणार नाही काही. नाही कसलं मानसिक दडपण? बरं नाही सेलिब्रेशन बघू ना आपण. बरं मग उद्याला आपण सेलिब्रेट करू, आज नाही प्यायलोय, मग काय हरकत आहे का? बरं उद्याचा दिवस नको, मग 1 महिन्यानी करू आपण, मग तर काय हरकत आहे का? हां, आपण गप्पा. अरे सेलिब्रेशन म्हणजे आईस्क्रीम खायचं रोज असं नाही, आनंद करायचा रोज. मी रोज तुला शाबास म्हणणार, मग तुला काय आनंद होईल का नाही? तसं म्हणत नाही मी, खाण्याचंही नाही आणि ह्याचंही नाही. मग लागलीच असं त्याला भीती वाटते हो, आपण थांबू शकू की नाही. मी असाच होतो. कारण मला ना, मी कधीही थांबायचो आणि कधीही प्यायचो. त्यामुळे मीच माझ्या मनातनं उतरलो होतो. तसं आत्ता तो त्याच्या मनातनं उतरलाय. पण तू काळजी करू नको. माझं शर्ट न सोडणं एवढं तर तुझ्या हातात आहे की नाही? एवढं मी करायला तयार आहे. संपला विषय. शर्ट धरून चालायचं म्हणजे काय? मी सांगेन ते ऐकायचं. काय हरकत आहे का? मी कुठं नाही म्हणतो. बस आत्तापर्यंतचा तुझा इतिहास आणि माझा इतिहास हा सारखा आहे. मी कुठे नाही म्हणतोय, मी नाही म्हणतच नाही, पण मी करतही नाही. म्हणजे मी सगळं करतो. सांगतो तुला, मी एकच गोष्ट नाही करू शकत आहे. अरे मग ती तुझ्या हातात नाहीये म्हणून नाही करू शकत आहे. तुझ्या लक्षात येत आहे का? आत्ता तुला मी बासरी इथं आणून दिली, तर तुला गाणं वाजवता येईल का त्याच्यावर? नाही येणार. का नाही येणार? तू शिकला नाही आहेस ते. माझं केस तर अशी आहे. माझं काय म्हणणं, तुम्ही 3 दिवस सांगितलं आता की मी 3 दिवस थांबायचो घ्यायचं, 8 दिवस थांबायचो घ्यायचं. माझं तसं नाहीच आहे, थांबलोच नाही आहे. ठीक आहे रे, पण हां हे डिनायल आहे की 1 क्वार्टर नाही. पण आज तर थांबलायस की नाही? संपला विषय. आजचाच दिवस आहे आपल्या हातात. मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुला. आजचा दिवस संपला कुठे? नाही ना संपला अजून. तेच सांगतोय. मी आहे ना तुझ्या बरोबर संपेपर्यंत. मग काय काळजी आहे तुला? नाही पण मनातून यावं. सगळी फर्म का नाही होत आहे? नाही होणार तुझं, कारण बेवडा झालाय तू. दारूने तुझ्या मेंदूवरती अनेक आघात केलेले आहेत. म्हणजे माझं तेच म्हणतोय ना, तुला ते काय म्हणतात त्याला, म्हणजे पॉवरलेसनेस टुवर्ड्स अल्कोहोल, हे तुला मान्य केलेलं आहेस तू अजून स्वीकारलेलं नाही आहेस. ॲक्सेप्टन्स अँड ॲडमिटन्स तू स्वीकारलंस की नाही, की मग तू थांबशील. मग ते स्वीकारायचं कसं? तर ते शिकायला तू माझ्याकडे ये. ते शिकायला मी तुला मध्ये घेऊन जातो. हे नक्की झालेलं आहे की तू एकट्याने मीटिंग करून तुला यश येत नाही आहे, हो की नाही? मीटिंग केलंच नाही ना. मग ये ना परत, करू ना आता आपण. नंतर ब्रेक झाले म्हणून आता करायच्या. 4 दिवस झाले. ठीक आहे, आता करू.
मागच्या वेळी तुला उदाहरण पण दिलं होतं की रे, की अगदी चिंटू असताना तू चालायला शिकताना 10 वेळा पडला, पण म्हणून काय चालायलाच शिकला नाही का? भिंतीचा आधार घेऊन चालतो की नाही लहान बाळ, चालतं की नाही? तसं आहे तुझं, परत चालायला लागशील तू. पण ती चालण्याची दुर्दम्य इच्छा असते ना त्याच्यात. हो मग आता नाही आहे का? सगळे अजून दुर्दम्य नाही, अर्धी आहे ना, अर्धी आहे ना, अर्धी नाही आहे, पडण्यात आहे, हातातच नाही आहे काही. म्हणूनच सराईतपणाने तुझ्या बरोबरीने चालणाऱ्या माणसांच्यात मिसळलास ना तू, की तुला चालता येणार आहे. तिथं तुला आज तुझा जसा पहिला दिवस आहे ना, आज पहिला दिवस आहे असं म्हणू आपण, तसं तुला तिथं आज 3रा दिवस असलेला माणूस गाठ घालून देतो ना तुला. त्याच्या शेजारी बसलेला 5 दिवसवाला. पण अशी माणसं बघून मी नाही थांबत ना सर. अशी तू माणसं काही किती वेळा बघितली मी, 1.5 महिना मीटिंग केली रोज, मग नाही थांबलो ना मी. अरे नाही केली ती मीटिंग. बघ शशीने किती माझं डोकं, आम्ही जाऊन जेवत बसलो 1 दिवस, त्याने 3 दिवस मला रोज सांगितलं. शशीपेक्षा मी जास्त पैलवान आहे. शशीने तुला मारलं का कधी? मी मारणार, मान्य आहे का? हा माहिती आहे. हा मी आणतो धरून, मग तो शाब्दिक मार असू दे, नाही तर पाठीत धपाटे असू देत, नाही तर थोपटणं असू देत, जगाला दिसेल मी तुला थोपटतोय, पण ॲक्च्युली मी ते धोपटत असतो. बघ बुवा, माझी पद्धत अशी आहे मदत करण्याची. एकदा ठरव, आत्ता नाही मला ठरवायचं, मी उद्या सांगतो, उद्या सांग, आत्ताच सांगतो, आत्ता सांग, माझी काही हरकत नाही. पण हां, पण मग एक परत नंतर जर का तू नाटक केलं ना, आला नाहीस तर, तू मी सांगतीन त्याप्रमाणे वागला नाहीस तर मग माझा दरवाजा बंद तुला. मी तिला पण तेच सांगितलं, म्हणलं ते शेवटची मदत करणार आहे. हो, शेवटचीच मदत करतोय मी त्याला. ठीक आहे ना, याच्यावर पण नाही झालं तर देवाच्या हातात सोडले, असंही सोडलं तर. तो बोलवतो अरे पटकन, तो देवाच्या हातात म्हणजे सोडून नाही द्यायचंय, तो बोलवतो पटकन, चल ये वरती म्हणतो. हा, इतकं हसू नको तू, इतकं सोपं नाही राहिलेलं. अरे आता 52व्या वर्षीपर्यंत बेटे तू दारू पितोय अजून. बघ बाबा, अजून 52 तर काय नक्की राहिले नाहीत तुझ्या हातात, जे काय 20-25 राहिलेत ते जगशील तू चांगला. आणि पैसे आहेत मुख्य म्हणजे तुझ्याकडे, कुटुंब आहे, फॅमिली आहे, मुली आहेत, मुलींची लग्न बघशील, नाही तर त्या मुलींच्या लग्नामध्ये तुमचा फोटो तिथं ठेवलेला. असं नको. तुम्हाला फोटोतनं बघायचं आहे लग्न का फिजिकली बघायचं आहे? चॉईस इज युअर्स. सो इट्स अ क्वेश्चन ऑफ सर्वायवल. रागवू नका तुम्ही वहिनी माझ्यावर, पण माझं बोलणं हे असं आहे. तसं असलं तरच बेवड्याला परिस्थितीची जाणीव होते. आता तुम्ही बोला, काय बोलायचं आहे का तुम्हाला? काही सांगा, मनमोकळेपणाने सांगा, काय असेल ते. आज अक्रॉस द टेबल हा विषय संपवायचा आपल्याला, आणि उद्या सकाळपासून कृतीचा कार्यक्रम करायला लागायचं. उद्या सकाळी तू गुड मॉर्निंग सभेला यायचं आहे. संध्याकाळी 6 ते 7 मी त्या निरामयला जाणार आहे उद्या. ते माझ्या शेजारी बसून मीटिंग करायची, तिथनं माझ्या स्कूटरवर बसायचं, तिथनं मदर ग्रुपला आपल्याला उद्या जायचं आहे 7:30 ते 9. तिथनं परत तुला मी निरामयला सोडणार, तिथनं तू तुझी स्कूटर घे आणि
आणि मग तुझ्या काय निगडी प्राधिकरणला जा. मेट्रो कितीपर्यंत चालू असते? रात्री 11, 12. स्कूटर घे म्हटलं. स्कूटर घे म्हटल्यावर स्कूटरवर जा. मग काय 9:30 ही काही शुकशुकाटाची वेळ नाही. आरामात जाशील. आणि घरी गेलास की मला फोन करायचा. हो पोचलो बरं का मी. मग मी तुला म्हणणार दे मुलीच्या किंवा बायकोच्या हातात फोन. मग त्या सांगतील मला आमचा गुंड्या न पिता आलेला आहे. मग मी तुझ्यावर विश्वास ठेवणार. पहिले काही दिवस माझा इंटरेस्ट तुझ्या बायकोशी किंवा मुलींशी बोलण्यात नाही आहे. माझा इंटरेस्ट तुझ्यावर विश्वास ठेवण्यात आहे. काही हरकत आहे का? आत्ता एकत्र राहताय ना तुम्ही? मग काय तर नाही अहो काय अशक्य नाही वेगळं होणं. अहो रात्री एकच क्वार्टर घेणारा डिनायल त्याच्यामुळेच तर आहे ना. मी एकच घेतो, रात्री घेतो, एकच घेतो आणि करतो. नाही आहे रे तू नाही 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 तू फक्त रात्री पिणारा नाही आहेस. तू दुपारी सुद्धा अनेकदा पिऊन मला फोन केलेला आहेस. केलायस की नाही? हो का नाही? फारसे नाही, मग सोमवारीच नाही, मग गुरुवारीच नाही. हे नको शिकवू तू बेट्या मला. हे खोटं बोलतोयस तू. मी फक्त रात्रीच पितो हे खोटं आहे. मी फक्त एकच क्वार्टर पितो हेही खोटं आहे. एकदा संपली की परत जाऊन तू आणतोस. तुझ्या विश्वासच नाही. तू विश्वास नाही म्हणजे तू तुझ्या तोंडाने सांगितलंयस. बीडला असताना त्या दत्तूकडनं परत क्वार्टर आणायला जायचा, तो पाठवायचा. यांनी नाही सांगितलं तर मी नाही म्हणेन. तू पिल्यावर तुलाच कळत नाही किती झाले ते. अरे हां वडिलांशी तुमच्या वडिलांची वाढली, त्याच्या वडिलांची. हां त्याच्या वडिलांची. आणि म्हणजे परत प्यायला ना दुसरी क्वार्टर. अरे मग तू खोटं बोलतोयस. मी तुला तेच सांगतोय. वडिलांशी भांडला काय, बापाशी भांडला काय, कितीशी भांडला काय ते नको सांगू तुम्हाला. एकदाच प्यायलो हे नाटकच करू नको मायाजी तू. हे परत एकदा मी पडलो तरी नाकवर म्हणण्याचे धंदे आहेत. मी तुझं नाक कापणार. मी 4 चौघात अपमान करणार. मी पाण उतारा करणार. हे सगळं मान्य असेल तर ये, अदरवाईज येऊ नको. मी सांगितलं आज तू शेअरिंग कर. मी नाही सांगणार तुला कोणत्या विषयावर शेअरिंग कर. मी तुला बोलतो करणार. नाही मला नाही बोलता येणार. तिथं जाऊन उभं राहून नाव सांग फक्त. चालेल पण बोलणारच नाही. हा ॲडॅमेंटनेस माझ्याकडं चालणार नाही. म्हणून मी प्रॉपर शब्दात सांगितलं. वाक म्हटलं की वाकायचं. हे जर मान्य असेल तर माझ्याकडे ये, नाही तर येऊ नको. काय करतो? लेट अस कन्क्लूड द मीटिंग. येणार आहे उद्या येणार आहे. ठीक आहे चला.